त्या ब्राह्मणांनी सांगितलं त्यांच्या वडीलधाऱ्यांनी, तुम्ही गायत्रीचं पुरस्चरण करा, गायत्री मंत्राची साधना करा, गायत्री मंत्र तुम्हाला पुत्र संतान देईल. आणि मग ते गोदावरीच्या बेंबीतक्या पाण्यात जायचे आणि गायत्री मंत्राचं पुरस्चरण करायचे सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. अशी 11 वर्ष साधना केली. किती? 11 वर्ष. ऐका पुढं. आणि तेवढ्यात म्हणले गोरक्षनाथांनी गंगेची परिक्रमा केली. गहिनीनाथ म्हणले मला भीती करायची. मग गहिनीनाथ महाराजांनी गंगेचं उभं नाशिक वरून परिक्रमा करत कायगाव टोकून आले आपेगावला. आपेगावला आल्यानंतर त्यांना कळाली इथं कोणतरी मोठे साधू येतात. माझ्याच श्रीगुरूंनी त्यांना समाधी दिली. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी पाहिलं. म्हणले ही जी समाधी दिली यांचं घर, लोकांनी त्यांचा वाडा दाखवला गोविंद पंताला. लगेच तिकडे गेले आणि दारापुढे गेले आणि मोठ्याने हाक मारली, हालक निरंजन, हालक निरंजन म्हणला. आवाज दिला का लगेच गोविंद पंतांची पत्नी निराई बाहेर आली. बोला महाराज. म्हणजे घरात कोण पुरुष? म्हणजे गोविंद पंत माझे पती. कुठे आहेत? म्हणजे गंगेत गेले. कशाला? म्हणजे मला त्यांना लग्न होऊन जवळजवळ 44 वर्ष झालेत, पुत्र संतान प्राप्त नाही. बर, मग पुत्र संतान प्राप्त होण्याकरता ते गायत्रीचं पुरस्चरण करायला गेले. गहिनीनाथ महाराज हसले. म्हणजे आता गायत्री बियत्री या कलियुगात काय प्रभावी राहिले नाही. आता कलियुगात एकच प्रभावी साधन, ते म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा. दुसरा परमात्माच नाही. असं का? बर, मग आता गहिनीनाथ महाराज होते, महाराज नाथ संप्रदायातले. लगेच मधी भस्म काढला आणि त्या निराई मातेच्या हातावर दिला. म्हणजे घ्या, भक्षण करा, पाणी प्या, पुढल्या वर्षी याच तिथेला येतो. अंगणात पोरग खेळत असेल पण खाऊन घ्या बरं, नाही तर देताना टाकून. आमच्या आजे गुरुनी एका बाईला असा मळी भस्म दिला, त्या आईने उकिरड्यात टाकून दिला, तर माझे गुरु उकिरड्यात जन्माला आले ना. गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराज दिले. ऐका. आणि मग तुम्ही ऐकलंय नवनाथ ग्रंथात आले ते. आणि म्हणले ऐका, घ्या, श्री विठ्ठल म्हणा, श्री विठ्ठल म्हणा, श्री विठ्ठल म्हणा, श्री विठ्ठल. असं त्यांनी, तुम्हाला नाही म्हणायचं, त्यांनी त्या निराई मातेला सांगितलं. तुम्ही ऐकताय? हा. आणि मग म्हणा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. महाराज निराईचे प्रेम गहिनीनाथा. महाराज काय 9 महिने 9 दिवस भरले आणि 9 महिने भक्ती मासाचे भरले पूर्ण दिवस. आणि आले वैराग्य डोळ समूर्ती म्हणतो. वैराग्य घेऊनच बाल जन्माला आलं ना. आषाढ शुद्ध एकादशी पंढरपूरची वारी, शके शालिवाहन शके 1149 आषाढ शुद्ध एकादशी. नाव काय ठेवायचं? तर गोविंद पंत म्हणले 12 वर्षे साधना केली. कशाची? गायत्री मंत्राची. मग गायत्रीचंच नाव ठेवायचं. नाव ठेवलं वेदमातर. गायत्री मंत्राची आई म्हणजे वेद मातुहू, वेदहू माता, हा वेदाची माता गायत्री मंत्र म्हणून वेदमातर नाव ठेवलं. नाव ठेवल्यावर ते गहिनीनाथ महाराज पुन्हा आले. पुढल्या वर्षी आले 1 वर्षाने येतोच म्हणले होते. समाधीचं दर्शन घेतलं. भक्त त्र्यंबक पंताचं दारापुढे आले मातेला आवाज दिला, हालक निरंजन. ती बाई उन्हाळ्यात कोंबड्यातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणीवच भासू देत नाही. ग्राम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केंद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. इंग्रजीत पॉटहोल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुगम व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात. म्हणले आमच्या पत्नीने गायत्रीचं पुरस्चरण केलं म्हणून ते म्हणतात की त्याच्यामुळे पुत्र प्राप्त झालाय. तुमच्या विठ्ठल मंत्रांनी नाही असं म्हणलं. असा राग आला गहिनीनाथ महाराजांना. गहिनीनाथ महाराज म्हणले गोविंद पंताचा बेतच बघतो. म्हणले आषाढ शुद्ध एकादशीला पोरग झाले. जर पोरग व्हायचंच असतं तर 44 वर्ष कशाला साधना करावी लागली असती? तुमच्या उभयताच्या याच जन्मात नाही पण इथून पुढच्या 12 जन्मात सुद्धा पुत्र संतान नव्हती. पण माझ्या श्रीगुरूंनी तुमच्या वडिलांना समाधी दिली म्हणून हे प्रेम पाहण्याकरता मी तुम्हाला दिलं. विठ्ठल मंत्राची ताकद येई. तुम्ही तशा वांजत राहणार होत्या पण विठ्ठल मंत्राची ताकद तुम्हाला पुन्हा जन्माला पोरग जन्माला आलं. नाव बदला नाही तर 10 दिवसातच पोरग. मग असं म्हणले नाही बदलतो. आणि मग नाव बदललं. आवडे विठ्ठल ठेवी येले नाव आणि निराईचे प्रेम गहिनीनाथ. त्या तुकाराम महाराजांच्या खेळ या प्रकरणात एक अभंग आलाय.
जर साधूने कृपा करायची ठरवली ना तर कोणावर होती? देवाने कृपा करायची ठरवल्यावर कोणाला होती? ऐका, आंधळ्याचे डोळे, आंधळ्याचे डोळे. श्रीकृष्ण मेघ निवारणा शेष धावला तत्क्षणा उंचावणे फणान बाळा जो जो रे बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे हालवी यशोदा सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षली कृष्ण प्रकाश संकोच वाटला कर नाही मजला काय करू गोरियाचे नेत्री आले जळबिंदू मज का गोविंदू विसरला आणि मग आसा नामाचा आठव केले बरोबर कीर्तनी गोरिया प्रतिकर आले नुसता उच्चार केले बरोबर याला म्हणायचं कृपा सिंधू देव कृपा करतो धन्य तुझं कृपा सिंधू म्हणत येईल आपुला तो बोल साच करे बर एवढा भगवान परमात्मा आहे याचं वर्णन कोण करतंय तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू भगवान परमात्मा दया सिंधू आहे किती आहे दया सिंधू दया सिंधूवर दोन पद बोलतो प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दया आहे तुम्ही ऐकताय महिला मंडळ सगळे ऐका बरं तुम्ही तुम्ही दिसत नाही ते पाळणा बांधल्यामुळं काही डोळ्या झाकीत्यात काही मोबाईल मध्ये बघित्यात मला मोबाईल मध्ये बघितलेलं अजिबात आवडत नाही मी लय करारी बॉय आता भाऊला माहिती फक्त आता मला ऐका थोडा वेळ थांबायचं म्हणून ऐका फक्त ऐका दया सिंधू आजपर्यंत असा मनुष्य नाही प्राणी नाही की त्याच्या अंतकरणात दया नाही सांगा एखादा प्राणी की त्याच्या अंतकरणात दया नाही मला सगळ्या प्राण्यांच्या अंतकरणात दया आहे सांगू का तुम्हाला दया अहो दिवसभर गायींची कत्तल करतो कोण खाटीक गायींची कत्तल करतो त्याच्या अंतकरणात दया भाव नाही पण असाच दिवसभर गायींची कत्तल करणारा खाटीक तरी गाय मरत नाही उकळतं पाणी गायीच्या अंगावर ओततो तरी गाय मरत नाही मग काय करतो मोठा घन घेतो आणि त्या गायीच्या कपाळावरती डोक्यात मारतो तरी गाय मरत नाही आपली गोमाता तर तो खाटीक तलवार धारदार शस्त्र घेऊन शरीर आणि शिर बाजूला काढतो एवढा निर्दयी खाटीक त्या खाटिकाच्या पोराच्या मानेवर एक फोड येतो फोड आल्यानंतर साधा उष्णतेचा डॉक्टरकडे घेऊन जातो डॉक्टर साहेब फोड आला डॉक्टर म्हणे काय काळजी नका करू थोडीशी गाठी तेवढी कापून काढतो छोटस ऑपरेशन असं म्हणला का लगेच खाटीक ढाय मोकलून रडायला लागला डॉक्टर म्हणे काय काम करता काय नाही दिवसभर गायची कत्तल करतो डॉक्टर म्हणे कत्तल करताना तुमच्या अंतकरणात नाही दया आली पण पोराची नुसती गाठ कापायची तर रडायला लागले त्यावेळेस तो खाटीक म्हणतो तो माझा पोरगा आहे ना पुत्र स्नेह मोही तू पुत्राचा स्नेह आली का नाही दया त्याच्या बी अंतकरणात दया आहे फक्त कुटुंबाबद्दल कोण म्हणतं दया नाही ते आम्ही बीएडला असताना एक दृष्टांत वाचला परदेशात माकडीनीला दया भाव आहे का नाही हे पाहण्याकरता स्वतः जोपर्यंत नाकापर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत दया भाव आहे आपण पोराला चांगलं बोलतो कुठपर्यंत ते ऐकत आहे तवर मग एकदा का नाही ऐकलं का लोक म्हणतात तुझ्या वाट्याची इथे घे आणि निघ घराच्या बाहेर
म्हणतो का नाही आपण असं? का तुम्ही नाही म्हणत? आमच्याकडे म्हणतात म्हणजे तुम्ही बी म्हणतच असता. सांगायचं जोपर्यंत नाका तोंडात पाणी जात नाही तोपर्यंतच माणसं आहे. काय झालं, माकडीनीचं पिल्लून माकडी हौदात उतरवली आणि हौदात पाणी सोडलं. पाणी सोडलं, पाणी त्या माकडीनीच्या गुडघ्यापर्यंत आलं. त्या माकडीने पिल्लू घेतलं, कमरेवर ठेवलं. ऐकता तुम्ही सगळे? दया दया अंत करणार, दया किती असावी. शेवटी मला भगवान परमात्म्याच्या दयाकडे जायचंय, साधूच्या दयाकडे जाते. आधी मनुष्याची घेतली, प्राण्याची घ्या. इथं ठेवलं, पाणी कमरेपर्यंत आलं. त्या माकडीने ते बाळ घेतलं, खांद्यावर ठेवलं. पाणी खांद्यापर्यंत आलं. त्या माकडीने बाळ घेतलं आणि डोक्यावर ठेवलं. पाणी डोक्याला यायला लागल्यावर त्या माकडीने टाचा उंच केल्या आणि ते बाळ असं वर धरलं. लोक म्हणले वा काय दया आहे या माकडीनीची पिल्लाबद्दल, वा वा. पण एक जण म्हणला नाही नाही अजून सोडून बघा, तिची दया बघा. बाहेर येईल आणि पाणी अजून सोडलं. पाणी नाकात जायला लागल्यावर तीच माकडीन पाणी गुडघ्यापर्यंत आल्यावर कमरेवर घेणारी बाळाला, पाणी कमरेपर्यंत आल्यावर खांद्यावर घेणारी बाळाला, पाणी खांद्यापर्यंत आल्यावर डोक्यावर घेणारी बाळाला, पाणी डोक्यापर्यंत आल्यावर टाचा उंच करून धरणारी बाळाला, पाणी नाकात जायला लागल्यावर तिने ते बाळ घेतलं, पायाखाली ठेवलं आणि त्याच्या उभी राहिली. कोण? त्या माकडीची आई. घडलेला दृष्टांत आहे. दया नाही का तिच्या अंतकरणात? आहे, पण कुठपर्यंत? सापेक्ष दयाभाव. हा सापेक्ष, मगाच्या त्या खाटिकाचा सापेक्ष. पण ऐका, अजून तुम्हाला सापेक्ष दयाभाव सांगतो. उंदीर पाहिलाय? नाही? हा म्हणा उंदीर पाहिलाय. वा, तुला मी घेऊन जातो आनंदीला. गुणी पोरगे हा पटकुनी हा म्हणते बघा. ते उंदीर पाहिला. उंदीर दिसला का मांजर जवळ येतय आणि काय करतय? त्या उंदराचा फडशा पाडतय, छिन्न विछिन्न करतय, नरडीचा घोट घेतय. कोण? मांजर. उंदीर दिसला का फडशात पाडतय. आणि जेव्हा ती मांजर व्याली का ती मांजर विचार करते बोका येईल, आपली पिलं खाईल. मग काय करा, ती पिलाला धरते आणि दुसऱ्या जागेवर बदलते. कोणत्या दातानं? ज्या दातानं उंदराचा फडशा पारलाय तेच दात असतात. पण त्याच्या बाळाला साधे टोचत सुद्धा नाही तो. याला सापेक्ष दयाभाव म्हणा. सापेक्ष दयाभाव. आताची उदाहरणं सगळी सापेक्ष. पण ऐका, सापेक्ष समर्यादित दयाभाव. आणि आता ऐका, निरपेक्ष समर्यादित दयाभाव. कोणाचा? आपल्यासारख्यांचा. काय की एखादा दुःखात आहे, त्याला दुःखातून बाजूला काढावं आपल्याला वाटत आहे, पण त्याला सन्मार्गाला लावणं, त्याला सुखापर्यंत पोहोचवण्यापर्यंत मनुष्य नाही विचार करत. एखादा गाडीवर पडला, लोक त्याला दवाखान्यात नेतात, पण तो बरा होतो तिथं बसत येत का? नाही नाही, लगेच गाडी येते. सापेक्ष पण समर्यादित, निरपेक्ष पण समर्यादित. पण माझ्या भगवंताचा निरपेक्ष दयाभाव आणि अमर्यादित दयाभाव माझ्या नाथ महाराजांनी. पाणी आणलं होतं कुठून? काशीवरून रामेश्वरला. अगदी 2 मिनिटात लिंग दिसणार, पाणी ओतायचं. पण देव म्हणले खरंच दयाभाव तयार झालाय का बघू. महाराज एक गाढव पाण्याच्या व्याकुलतेने पडलं. नाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. देव लगेच प्रकट झाले. वा, तुझ्यासारखा दयाभाव पाहिला नाही नाथ महाराज. याला म्हणायचं दयाभाव, निरपेक्ष दयाभाव. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली. वाटलं काय माऊली ज्ञानोबाराला? नाही 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 नाही, ह्यो मराठ्याचा, ह्यो धनगराचा, ह्यो माळ्याचा, हा वांजरा, त्याला तयार हो. नाही नाही नाही, सगळ्यांनी वाचा आणि सगळ्यात तयार व्हा आपल्या ज्ञानाच्या जोरावर. मोक्षाची वाट धारण करा. याला म्हणा साधू वृत्ती, याला म्हणा निरपेक्ष अमर्यादित दयाभाव. जो दयाभाव भगवान परमात्म्याच्या चरणाकडे नेतो ना त्याला निरपेक्ष अमर्यादित दयाभाव म्हणा. तो देवाच्या आणि साधूच्याच ठिकाणी आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझं वर्णिती पुरायणे आणि होय नारायणे दया सिंधू विठोबा रघुमाई.